हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हब या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर किती पदनिर्मिती होणार आहे ते बघणार आहे. तर तसेच मागील व्हिडिओमध्ये आपण सबसेंटर लेवलवर किती पदे राहतील, सॅलरी किती, बेसिक सॅलरी किती आहे, पोस्ट किती आहे आणि कोणत्या आहे, ही सर्व माहिती, संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आज आपण प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर पदनिर्मिती बघणार आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर एकूण 15 पोस्ट असतात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये. एक म्हणजे इथे दिलेला आहे वैद्यकीय अधिकारी गट अ, आरोग्य सहाय्यक परिचारिका प्रसविका, औषध निर्माता, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यक, स्त्री परिचय, पुरुष परिचय आणि वाहन चालक गट सी आणि सफाई कामगार गट ड अशी एकूण 15 पदे एका PSCमध्ये असते. आणि एकूण टोटल 38 पदे, टोटल 38 प्राथमिक आरोग्य केंद्राची नव्याने निर्मिती झाली आहे. आणि 38 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 15 ईच पोस्ट राहणार आहे. म्हणजे एकूण टोटल आपल्याला 570 जागा निघतील असं पाहायला मिळणार आहे. तर बघा, वैद्यकीय अधिकारी S20चं आहे, आरोग्य सहाय्यक S9 इथे दिलेला आहे. बेसिक सॅलरी, सगळ्यांची बेसिक सॅलरी इथे तुम्हाला माहिती पडेल. त्यानंतर औषध निर्माता, सहाय्यक परिचारिका प्रसविका, ठीक आहे, S8 सर्व म्हणजेच ANM, ठीक आहे, ANM. तर ही सर्व पदे तुम्हाला इथं पाहायला मिळतील. आता आपण त्याचा तालुका वाईज, जिल्हा वाईज त्याचं हे बघणार आहे, बायफर्गेशन बघणार आहे. इथे तुम्हाला दिसत असेल की आरोग्य संस्थेचे नाव, तालुका, जिल्हा आणि निर्माण करावयाची पदे. येणाऱ्या सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये ही जाहिरात येणार आहे आणि तुम्हाला ही पदे तिथे दिसतील. वॅकन्सी निर्माण झालेली तुम्हाला तिथे दिसतील. तर अमरावतीमध्ये बघा, घाटलाडकी दिसत आहे, चांदूर बाजार तालुक्यामध्ये घाटलाडकी, अमरावती जिल्ह्यामध्ये. त्यानंतर इथे अहिल्यानगर दिसत आहे, 2 कोल्हापूर दिसत आहे. त्यानंतर हिंगोली, नाशिक, सांगली, रत्नागिरी, त्यानंतर यवतमाळ इथे दिसत आहे, परभणी दिसत आहे, परभणी, संभाजीनगर. त्यानंतर आपल्याला इथे बुलढाणा दिसत आहे, कोथडी ही आरोग्य संस्थेचे नाव आहे आणि मातोळा या तालुक्यातील बुलढाणा येते. त्यानंतर अमरावती तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. प्रत्येक पथरोड या PSC ही नवीन PSC निर्माण झाली आहे अचलपूर जिल्ह्यामध्ये, अमरावती येथे. 15 वॅकन्सी तिथे राहतील. त्यानंतर धामणगाव गडी, अचलपूर, अमरावती डिस्ट्रिक्ट. गणोरी PSC भातकुली तालुक्यामध्ये, अमरावती डिस्ट्रिक्ट. त्यानंतर ब्राह्मणवाडा थडी, चांदूर बाजार. त्यानंतर कुर्रा, तिवसा तालुक्यामधील 15 वॅकन्सी. त्यानंतर मंगरूळ, दस्तगीर, धामणगाव रेल्वे. त्यानंतर तळेगाव, दशासर, धामणगाव रेल्वे, अमरावती. पापड PSC दिसत आहे, हिवरखेड PSC मोर्शी तालुक्यामध्ये. असे एकूण भरपूर अमरावती जिल्ह्यामध्ये PSC निर्माण झाले आहे. टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 PSCमध्ये आपल्याला 15 वॅकन्सी इथे दिसत आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये तामसवाडी PSC निर्माण झाली आहे. त्यानंतर पुणेमध्ये केवाडी आणि रांजणी 15 असे टोटल 570 वॅकन्सीसाठी जाहिरात येणार आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोणत्या पोस्ट, किती पोस्ट राहतील, त्यानंतर टोटल वॅकन्सी किती येणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वॅकन्सी राहतील आणि कोणत्या राहतील आणि त्यांची बेसिक सॅलरी काय आहे. तर हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे. जर तुम्हाला अजून काही माहिती विचारायची असेल तर नक्की कमेंट करा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.